365 दिवस आणि 365 चटणी कोशिंबिरीचे विविध प्रकार. आता तक्रार करायची नाही की रोज उठून डाव्या बाजूला खाण्यासाठी काय वेगळं करू. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरक करकरीत तर टकाटक चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. बरं, तुम्हाला काय सांगते, चटणी म्हणलं की फक्त शेंगदाण्याची चटणी, तिळकुटाची चटणी, खोबऱ्याची आणि लसणाची एवढे 4च प्रकार आपल्या डोक्यात येतात. पण आपली खाद्य संस्कृती अशी भन्नाट आणि जबरदस्त आहे ना, आणि आपल्या आजींनी आणि पूर्वजांनी दिलेले हे आशीर्वाद आहे असं मी तुम्हाला सांगते. घरामध्ये मूठभर धान्य, मूठभर साहित्य जरी असलं तरी त्यापासून कसा चविष्ट आणि समाधान देणारा पदार्थ करू शकतो, ही आजींची शिकवण आणि आशीर्वाद आपल्यासाठी आहे. आणि म्हणूनच आपण करत आहोत उडदाचं डांगर. हे डांगर तयार करून ठेवलं ना, म्हणजे हे पीठ तयार केलं की चमचाभर पीठ कालवलं की तुम्ही हे भाजी म्हणून खाऊ शकता, तोंड लावणी म्हणून खाऊ शकता. भातावर तर आहाहा, अफलातून लागतं. चला, साहित्य काय काय घेतलं ते बघूया. अर्धा कप चणा डाळ, पाव कप उडदाची डाळ, 6-7 सुक्या लाल मिरच्या, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरं, 2 चमचे अख्खे धने. आणि यासोबतच आपल्याला दही लागेल आणि थोडंसं फोडणीचं साहित्य. सगळ्यात आधी चणा डाळ भाजून घ्यायची. चणा डाळ आहे ना, पूर्ण नाही भाजायची, एक हलकीशी त्याला बदामी रंग येईपर्यंत भाजायचं. चला, चणा डाळ हलकीशी भाजत आली, हलकासा खमंग सुवास दरवळायला सुरुवात झाली. आता यामध्ये उडदाची डाळही घालूयात आणि हे मिसळून एकत्र आणखी 2 मिनिटं भाजून घेऊया. आई, मी मॉकला बसतीये, तुला काय मदत हवी आहे? नको. आज नाही काय? अगं नाही ग, छोट्या छोट्या चटण्यांच्याच रेसिपी आहेत. जा, बाय. लढून ये, यशस्वी होऊन ये. चला, इथे डाळी छान भाजून झाल्या. हे बघा, डाळींचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली. आता यामध्ये अख्खे धने, जिरे, डांगरमध्ये कढीपत्ता वापरत नाही पण आहे म्हणून मग मी आता घालते. मिसळूया आणि फक्त मिनिटभर भाजायचं. याच्यासोबतच सुकी लाल मिरची देखील, आणि फक्त मिनिटभर एकत्र भाजायचं. मसाले भाजायला फार वेळ असा लागत नाही, त्यामुळे 1 मिनिटभर खूप होतं. तव्याची उष्णता आहे, त्यामध्ये भाजले जातात. मसाले करपवायचे नाही आहेत म्हणून आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घातले. आता 1 मिनिटभर झाला. आहा, काय खमंग सुवास तरवळतो हे धने, जिरे आणि कढीपत्ता घातल्यावर. आता गॅस बंद करते आणि हे हलकंसं मिश्रण थंड करून ठेवूया. चला, आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं, मिक्सरमध्ये याची भरड काढून घेऊयात. झाकण लावूयात आणि हे मिक्सरला डुरकन फिरवायचं. परफेक्ट. अगदी बारीक पूड करायची गरज नाही. थोडंसं मीठही लावते. 2 बॅचेसमध्ये करते, प्रत्येक बॅचमध्ये मीठ वाढीव घालणार आहे. काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते या डांगरचा. आता हे पूड एका डिशमध्ये काढून घ्यायची. आता याच प्रकारे सगळी ही डांगरची पूड मी तयार करून घेते. आता पूड एका डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. बघा, एवढीशाचीच एवढी बरणीभर पूड तयार होते आणि खाताना अगदी चमचाभर लागतं. आता हे बरणीमध्ये साठवून 3 महिने तर आरामशीर टिकतं. आहा, खमंग सुवासिक असं हे आपलं डांगर तयार आहे. आता खायचं कसं दाखवते. 1 कप दही घेतलंय, तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे 2 ते 3 चमचे हे डांगर घाला. मिसळून घ्या. खूप पीठ नका घालू, कारण हे ना शोषून घेतं दही. डाळी आहेत सगळ्या ॲट द एंड. आता डांगरला रंग छान यावा म्हणून अगदी चमचाभर लाल तिखट, आपलं मधुराज रेसिपी बॅडगी मिरची पावडर आहे. तिखट जाळ नसते पण पदार्थाला रंग छान आहे. आणि मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता.
दह्यामुळे ना चवीला अगदीच चटपटीत होतं हे. आता यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर लावायची, मिसळायचं आणि आता यावर चुरचुरीत फोडणी घालायची. अगदी बेसिक फोडणी आहे. सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली म्हणजे फोडणी खमंग बसली. जिरं, हिंग चम्मच, आता हे सुरसुरीत फोडणी मस्त या डांगरवर. वा वा वा, क्या बात आहे. आणि इथे आपलं मस्त खमंग चवीचं डांगर तयार. म्हणजे बघता क्षणी खावंसं वाटतं. भन्नाट. भाजी खायचा कंटाळा आला, डांगरची पूड करून ठेवा. खरंच बहारदार लागतं. म्हणजे हे भातासोबतही खाऊ शकता, पोळीसोबतही खाऊ शकता, सँडविच स्प्रेड म्हणून पण खाऊ शकता, पराठा स्प्रेड म्हणून पण लावू शकता. इतकं कमाल आहे आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. पुन्हा भेटूयात अशाच खमंग चुरचुरीत फोडणीच्या रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.